नाव मंजिरी मंदार कटनार. सन्माननीय व्यासपीठ, माननीय अध्यक्ष, आदरणीय अतिथी, प्रिय शिक्षक आणि माझ्या जमलेल्या बालमित्रांनो, आज आपण 26 जानेवारी या दिवशी एकत्र जमलो आहोत. भारतीय प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून एका लोकशाहीतील नव्या पर्वात आज वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक सुखासमाधाने आणि आनंदाने राहत आहेत. एवढे बोलून मी माझ्या भाषणावर मी इयत्ता 3री मध्ये शिकत आहे. सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजळली प्रजासत्ताक दिनाची पहाट. भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग, ग्रामस्थ आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त एकत्र जमलो आहोत. तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली. ही राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केली. खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणावा लागेल. म्हणूनच म्हणते, चला करूया संविधानाचा आदर, ज्याने दिला आपला जगण्याचा शिकण्याचा अधिकार. संविधान आहे म्हणूनच आज वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक सुखा समाधानाने एकत्र राहत आहेत. आजचा दिवस हा फक्त सुट्टी साजरा करण्याचा नव्हे, तर देशाला घडवणारे वीर, संविधानाचे शिल्पकार आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शहीदांना आदरपूर्वक स्मरण करण्याचा दिवस आहे. आपल्याला संविधानाने काय अधिकार दिले आहे हे केवळ जाणून न घेता आपल्या देशाप्रती काय कर्तव्य आहे हे सुद्धा जाणून घेणे गरजेचे आहे. आपल्या शाळेत, गावात, आपल्या कामातून देशाचे भविष्य उज्ज्वल करायचे आहे. आपल्याला शिस्तबद्ध, प्रामाणिक राहून शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि पर्यावरण यासारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती करायची आहे. भारताला जगात आदर्श देश बनवायचा आहे. तसेच देशाला आणखी विकसित आणि मजबूत करण्याची जबाबदारी नागरिक म्हणून आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे. दे सलामी या तिरंगाला, ज्यामुळे तुझी शान आहे. हा तिरंगा नेहमी राहू दे आमचा, जोपर्यंत तुझा प्राण आहे, जोपर्यंत तुझा प्राण आहे. एवढे बोलून माझे नाव सावनी भगवान